दोन दोन पेन एकामेकांवर स्थिर ठेवल्यास त्यामध्ये झालेला कोन शून्यकोन आहे. शून्य अंशाच्या कोनाला शून्यकोन असे म्हणतात. आता एक पेन स्थिर ठेवून दुसरे पेन थोडंसं वर घेतल्यावर त्यामध्ये झालेला कोन लघुकोन आहे. 0 अंशापेक्षा मोठा परंतु 90 अंशापेक्षा लहान असलेल्या कोनाला लघुकोन म्हणतात. दोन्ही पेन स्थिर ठेवून त्यामध्ये झालेला कोन काटकोन आहे. 90 अंशाच्या कोनाला काटकोन असे म्हणतात. आता या आकृतीमध्ये झालेला कोन विशालकोन आहे. 90 अंशापेक्षा मोठा परंतु 180 पेक्षा लहान असलेल्या कोनाला विशालकोन असे म्हणतात. आता दोन्ही पेन सरळ ठेवून यामध्ये तयार झालेला कोन सरळकोन आहे. 180 अंशाच्या कोनाला सरळकोन असे म्हणतात. आता या आकृतीमध्ये तयार